पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. जयराम कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार जर आला तर दुसऱ्या चेंडू मी चांगला फेकणार आणि ते करून दाखवलं आहे. अजूनही चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण मागच्या सामने ज्याने 50 पूर्ण केले होते, 75 धावा ज्याने कुठून काढल्या होत्या वैयक्तिक, तो फलंदाज मंगेश स्ट्रायकिंगला पाहतोय. मंगेश आणि अक्षय अशी जोडखोला मैदानामध्ये. जयरामला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आहे. यावेळेस चेंडूला धरला गेला आहे. वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 7 वरती. 3 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. या वेळेस मात्र चेंडूला फक्त टॅप केलाय, दिशा दिले. स्वर्ले क्षेत्रामध्ये चेंडू इथे टोपाऊन सीमारेषे पलीकडे. अक्षयच्या बॅटमधून चौकार. चौकार आलाय. या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा 8वी चेंडू गली पॉइंट क्षेत्रामधून चेंडूला काढलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न देखील करत नाहीये, क्षेत्ररक्षकांनी सुद्धा जाणलाय. चौकार आले. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 वरती. पाच चेंडूचा खेळ संपलाय. 15 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील. जयराम पुन्हा एकदा सन्मान दिलाय चेंडूला. कोणतीही धाव येत नाहीये. 15 धावा धाव फलकावर आल्यात. चौथीवर आहे का? पहिले शतक या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 15 वरती. 15 धावा धाव फलकावर आल्या. तर राजू आलाय. न मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाच्या बाजूने मात्र सामना जिंकून आणला होता. या गोलंदाजाने कशा प्रकारे गोलंदाजी करणार मंगेश समोर. मंगेश चांगला फलंदाज आहे. पहिला चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये झेल बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय. घोडवली संघाचा टाळ्यांचा गजर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मिलवाडी या संघाकडून पाठीराखे देखील खुश असतील, कारण की चांगल्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज राजू या गोलंदाजाला. पण आपण देखील नियम सांगायचे आहेत खेळाडूंना. बऱ्याचशा टीम आजच्या दिवसात नवीन टीम आणि ते नियम आपण देखील त्या खेळाडूंपर्यंत पोहोचवायचे आहेत, कारण कोणत्याही संघाला नुकसान नको आहे. या चेंडूवरती आलाय सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 वरती. पहिल्या चेंडूवरती मंगेशला बाद केला. त्याच्यानंतर नौका फलंदाज शूज द्यायचा फलंदाजाला. शूजचा सोल या ठिकाणी निघालाय.
दोन चेंडू चांगले हाताळलेत राजीव गोलंदाजाने. यावेळेस आडव्या बॅटने खेळल्या वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, उचलणार फेकणं तत्पूर्वी एकच धाव येते. कमबॅक करून दिला गोलंदाज राजूने. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद केला, त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू सिंगल. 2 धावेचे 6 धावफलक जाऊन पोहोचल्या 17 वरती. 3 चेंडूचा वादवी खेळ संपला. 1.3चा खेळ या ठिकाणी संपलाय. राजू आलाय दुसरं शतक हाताळण्यासाठी. चांगली गोलंदाजी राजूची. सनी पुन्हा एकदा पाहतोय, 1 धावेवर खेळतोय सनी. 1 चेंडूचा खेळ केलाय. 3 चेंडूचा उर्वरित खेळ. खोलवर टप्प्याचा चेंडू खुदून काढलाय. क्षेत्ररक्षक थोडा फंबल झालाय. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सनी प्रयत्न करतोय षटकार मारण्याचा, मात्र गोलंदाज तेवढा चतुर आहे. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वारंवार वापरले जातात. यॉर्कर पद्धतीचा चेंडू या राजूकडून हाताळला जातोय. यावेळेस मोठा प्रहार, फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये बाहेरून आवाज दिला तर 2 धावेची पेनल्टी दिली जाईल. आधीपासूनच आवाज चाललाय. जर शेवटचा कॉल असेल घोडवली संघ जर बाहेरून आवाज झाला तर 2 धावेची पेनल्टी. कारण पहिल्या दिवसापासून देखील या ठिकाणी नियम दिले गेलेत आणि आयोजकांनी जे नियम दिलेत त्यांचं पालन सर्व टीमनी करायचे आहे. यावेळेस फटका फसला. यष्टीरक्षक झेल खाली. कोणतीही चुकी करणार नाही. या फलंदाज सनीला परतावा लागेल. ज्या सनीच्या बॅटमधून एक षटकार आला होता, षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला म्हणजे 25 वरती. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन सनीच्या पारी आणत आहे. पॅनलाइज केलं जाईल घोडवली संघाला. जी लाईनअप आखले त्या लाईनअपच्या पुढेच क्रॉसिंग गरजेचं. क्रॉसिंग लाईन पुढे आखले आणि हे लाईनअपचं आपण सांगितलं लाईनअप क्रॉसिंग झाले नाहीये. या कारणास्तव घोडवली संघाला 2 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल. पहिले मॅच पासून चालणार. सोनू आलाय. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. वाडिश लॉंगॉन सीमारेषे जवळ चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तैनात, उचलणार फेकण्यात तत्पूर्वी एकच धाव येते. 1 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 धावा. जी लाईनअप आखले नौका फलंदाज बाद होऊन येत असेल तर नौका फलंदाज मैदानात जाताना ती लाईनीच्या पुढेच क्रॉसिंग होणं गरजेचं असेल, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. ही लाईनअप कशासाठी आखले तर वेळेवरती मैदानात फलंदाज गेला पाहिजे या कारणास्तव आपण ती लाईनअप आखली आहे आणि त्याचा देखील नुकसान या ठिकाणी नक्कीच घोडवली संघाला होईल. यावेळेस चेंडू निर्धाव येतोय. गोलंदाज सोनू चांगला गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू चांगला हाताला, दुसरा चेंडू देखील चांगला. जयरामने धावा खर्च केल्या होत्या 15. त्याच्यानंतर राजूने चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केलाय. 10 धावा खर्च केल्या. सोनू आलाय आणि सोनू मात्र चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस शॉर्टपिच चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात, उचलणार फेकणं तत्पूर्वी एकच धाव. 1 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 27 वरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 2.3चा खेळ मात्र संपलाय. तीन चेंडूचा खेळ मात्र संपलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यष्टीरक्षक यावेळेस काही चुका करतोय. ह्या चुका जर तुम्ही केल्या तर शेवटच्या क्षणाला त्या चुका तुम्हाला महागड्या ठरतील आणि हा चौकार नशिबाचा चौकार येतो घोडवली संघाला. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 31 वरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. निर्धाव चेंडू फेकला होता गोलंदाजाने, मात्र यष्टीरक्षक अशा चुका करतोय वारंवार. नशिबाचा चौकार या ठिकाणी आलाय घोडवली संघाला. यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळतील. फलंदाजाने चेंडू सोडलाय. फलंदाजाला माहित आहे स्वेर चेंडू जाईल.
चेंडू सोडून दिलाय. पंच देखील आमच्याकडे वळले आहेत. सुवेर चेंडू घोषित केलाय पंचाने. अवांतर धावले. अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 32 वरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सोनू चांगली गोलंदाजी करतोय. शतरक्षकाची साथ मात्र यावेळेस मोठा प्रहार वायनिश लांगण सीमारेषे पलीकडे अक्षयच्या बॅट मधून येतोय. हा दमदार षटकार. हा षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 38 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल षटकातील. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू चांगला फेकावा लागेल. आतापर्यंत 12 धावा 13 धावा खर्च केल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र स्वेर ची दाद मागतोय फलंदाज. पंचांनी दाद फेटाळल्या. निर्धाव चेंडूची सांगता झाले. 3 षटकांचा वादवी खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 38 वरती. 39 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. 2 धावींची पॅनल्टी म्हणजे 36 धावा. 37 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. नेक्स्ट मॅच देहरंग संघाचा संघनायक आणि तांबाटी संघाचा संघनायक. लगेचच या नाणेफेकी देखील लगेचच केला जाईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. पंच आपण देखील थोडं स्पीडअप करायचं आहे. आपण देखील सांगा. जास्त टीम मीटिंग वगैरे घेऊन देऊ नका. दोन्ही टीम्सना आजचा दिवस विचार केला तर पहिला सामना तब्बल 12 वाजता संपला होता. त्याच्यानंतर तब्बल 1:30 वाजता पुन्हा सामना चालू झाला. म्हणजे 1 तासाचा गॅप या सामन्यामध्ये. आणि तदनंतर सामने चालू झाले. आतापर्यंत फलंदाज देखील लगेचच मैदानात जायचं आहे. धावा जमवल्यात 38. 2 धाव्या कपात केल्या गेल्यात. घोडवली संघाच्या जी लाईनअप आखली आहे त्या लाईनअपच्या पुढेच क्रॉसिंग होणं गरजेचं असेल. फलंदाज मैदानात बाद झाला आणि तो बाहेर येत असेल. नौका फलंदाज मैदानात जाताना जी लाईनअप आखली आहे त्या लाईनअपच्या पुढेच क्रॉसिंग होणं गरजेचं असेल. आणि त्या लाईनअप क्रॉसिंग झाला नाहीये आणि त्याचा फटका मात्र घोडवली संघाला. 2 धावा कपात केल्या गेल्यात. 36 धावा टोटल. त्याच्यानंतर 37 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. बाराची सरासरी 12ची सरासरी राखावी लागेल. 38 धावा जमवल्या होत्या. 2 धाव्यांची पॅनल्टी घोडवली संघाला. 36 धावा. तर 18 चेंडू आणि 37 धाव्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरला जातोय. P1चा षटक हाताळण्यासाठी रोशनला आणलाय. नवखा गोलंदाज आहे. 14 ते 15 वर्षाचा हा गोलंदाज. रोशन आला. पहिला चेंडू यावेळेस पहिला चेंडू निर्धाव येतोय. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी रोशन या गोलंदाजाची पाहायला मिळते. पहिला चेंडू
पहिला चेंडू चांगला हाताळलाय. 12ची सरासरी राखायची राजू या फलंदाजा. पहिला चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या वरून मात्र चेंडूला धरला गेलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय 4 धावेसाठी. या 4 धावेच्या साहाय्याने मात्र धावफलक श्री गणेश केलंय. गोलंदाज रोशनवरती हल्ला चढवलाय. पहिला चेंडू जरी निर्धाव आला तर राजू चांगली फलंदाजी करतोय. राजूने गोलंदाजी चांगली केली होती, त्याच्यानंतर फलंदाजी देखील चांगली करतोय राजू हा फलंदाज. पुन्हा एकदा चौकार येणार. फर्स्ट स्लिप क्षेत्राच्या बाजूने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत बसला, कोणता प्रयत्न देखील केला नाहीये आणि हा येतोय चौकार. 4 चेंडू वरती आल्यात. 8 धावा. 37 धावांचा पाठलाग करत असताना चौकार चौकार. पहिला डॉट, 2 चौकार चौकार. तिसऱ्याला चौकार. पहिला डॉट, दुसरा चौकार आणि तिसरा पण चौकार आहे. यावेळेस पंचांकडे दात मागितले, पंचांनी दात फेटलल्या. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. स्वेर चेंडूचा मारा करतोय गोलंदाज रोशन. अवंतर धावे त्या. अवंतर धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 9 वरती. यावेळेस मोठा प्रहार राजूच्या बॅट मधून येतोय. दमदार षटकार. अशी फटकेबाजी केली तर सामना दुसऱ्या षटकातच संपेल. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर आल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. राजूच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. 2 चौकार 1 षटकार. शेवटच्या चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवणार राजू. राजू जोपर्यंत तोपर्यंत धावा. यावेळेस मात्र लेंथ भरकटलाय. पंचांनी स्वेर चेंडू घोषित केला. अवंतर धावाले. अवंतर धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळेस फोटा चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे. एक जबरदस्त षटकार येतोय. फलंदाज राजूच्या बॅट मधून षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 वरती. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. यावेळेस पहिल्या चेंडूला भिरकावलाय स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे. 4 व्हीलर वरती मात्र चेंडू धडकलाय. सदस्य 4 व्हीलर वरती मात्र चेंडू आदळलाय. नक्कीच सुनील वाघमारे पाहणी करतात काच तुटली की नाही.
कास तुटले असेल तर लगेच प्राइस कमी करायला. यावेळेस फटका फसलाय झेल खाली. मंगेश कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून एक षटकार आलाय. षटकार आल्यानंतर मात्र विकेट मिळते. अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 28 धावा धावफलकावर आल्यात. 10 चेंडू आणि 9 धाब्यांची आवश्यकता. मिलवाडी संघाने मात्र सामना आज आपल्या बाजूने आणलाय. संतोष आलाय नवखा गोलंदाज. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. तर आदरणीय दामा दोरे साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की व्यासपीठ देऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि आजचा दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा असेल. आजच्या दिवशी त्यांनी मात्र नवीन रिक्षा 3 व्हीलर आपल्या घरी आणले. आनंदाचा दिवस आहे आजच्या दिवस. नक्की आयोजकांना पार्टी असेल. यावेळेस ऑन साइडला खेळलाय. 1 धाव पूर्ण केले वेगाने. नक्कीच फेकीचा आक्षेप आलाय गोलंदाजावरती. जर फेकी अडलला तर नक्कीच गोलंदाज बाद या संपूर्ण स्पर्धेतून बाद केला जाईल. फेकी गोलंदाज असेल तर लगेचच बाद करा पंच. कारण कोणत्याही संघाला त्याचा नुकसान नको आहे. सर्व टीममध्ये फ्रेश गोलंदाजी असते आणि यावेळेस मात्र गोलंदाजावरती फेकीचा आक्षेप आलाय. फेकी अडलला. यावेळेस मात्र 1 धाव वेगाने पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र एकच धाव. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 30 वरती. अजूनही 7 धावेंची आवश्यकता असेल विजयासाठी. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चौकार येतोय. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 34 वरती. 6 चेंडू आणि 3 धाबीची गरज. नेक्स्ट मॅच देहरंग विपक्ष तांबाटी नाणेफेकीचा गोल जिंकलाय. देहरंग संघाने प्रथम शतरक्षण स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तांबाटी संघाला. तर दोन्ही टीम लगेचच रेडी राहायचं आहे आणि हा सामना संपला की लगेचच मैदानात जायचं आहे. सनी आलाय शेवटचं शतक हाताळण्यासाठी. 3 धाबींची आवश्यकता असेल विजयासाठी. फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न. फटका फसला. झेल जमीनला दान झाल्या. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? मात्र 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. मिलवाडी संघ विजय होतोय. दिमागदार पद्धतीने मात्र चौकार आलाय. विजय होतोय. मिलवाडी संघ विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा गोडगोड कौतुक. दोन्ही संघाने शेक हँड करून घ्यायचं आहे आणि देहरंग टीम आपण लगेचच मैदानात जा. उशीर करायचा नाहीये. देहरंग संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय लगेचच. तर आमचे साथी स्कोरर या ठिकाणी आम्हाला सांगतायत की हा सामन्याचा सामनावीर ठरलाय राजू, ज्याने गोलंदाजी करत असताना 2 विकेट मिळवल्या. मंगेशला बाद केला. चांगला फलंदाज घडवली संघाचा मंगेशला बाद केलाय आणि फलंदाजी करत असताना 15 धावा ज्याने वैयक्तिक जमवल्या, 25 धावा त्याने जमवल्या, तोच ठरलाय या सामन्याचा सामनावीर. तर या ठिकाणी आमचे मान्यवर सुरेश बांगारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो की व्यासपीठ देऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्यांचं या ठिकाणी यशोत्या मान सन्मान देखील केला जाईल. तर मी विनंती करतोय सुरेश
बांगारे साहेब आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या पॅव्हलियन कक्षामध्ये खालापूर आदिवासी संघटनेचे सदस्य तर आदरणीय सुरेश बांगारे साहेबांचा या ठिकाणी कॅमेरामॅन आपण यशोत्या मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण कॅप्शन करा कॅमेरामध्ये. सुरेश बांगारे साहेब आजच्या दिवस त्यांची या ठिकाणी मान्यवर लावलेत आणि खालापूर आदिवासी संघटनेचे सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कलुते सदस्य राम शिंगवा यांच्या हस्ते त्यांचा यशोत्या मान सन्मान माहिती शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला गेला. त्यांचा बहुमूल्य वेल या सामन्याने ज्यांनी दिला त्यांचा आम्ही देखील शतशः ऋणी आहोत. सामन्याचा सामनावीर राजू आपण सामन्याचा सामनावीर घेण्यासाठी या. 8 चेंडूमध्ये 25 धावा जमवल्यात. गोलंदाजी करत असताना 10 धावा आणि 2 विकेट मिळवल्या. या सामन्याचा सामनावीर ठरला आहे. ग्रुप ग्रामपंचायत कलोत्या सदस्य राम शिंगवा साहेब स्वतः आयोजक यांच्या हस्ते सामन्याचा सामनावीर दिला जातोय.